नमस्कार मंडळी. आजची रेसिपी खूप खास आहे, कारण आज आपण बनवणार आहोत आठवडाभर टिकणारी वांग्याची सुक्की भाजी. आणि यात खास गोष्ट म्हणजे एकही थेंब आपण यामध्ये पाण्याचा वापर नाही करणार आहोत. ही भाजी इतकी चविष्ट आणि टिकाऊ बनते की तुम्ही एकदा करून ठेवली तर आठवडाभर आरामात खाऊ शकता. प्रवासासाठी तर परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं घेतली 1 पाव वांगी. वांगी अगदी छोटी छोटी आणि पातळ सालीची घ्यायची, म्हणजे बिना पाण्याची अगदी आरामात शिजली जातात. वांगी घेतल्यानंतर त्याची देठं काढून असं त्याला मधून चिरा पाडून चिरून घ्यायची. एका वांग्याचे 4 भाग या पद्धतीने. चिरलेली वांगी लगोलग पाण्यात टाकून घ्यायची, म्हणजे ती काळी पडत नाहीत. लगेच पाण्यात घालून घ्यायची. पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली की लगेचच 1 चमचाभर मीठ घ्यायचं आणि थोडं थोडं असं वांग्यांना लावून घ्यायचं, म्हणजे वांगी आतून अगदी मऊसर शिजली जातात. या मिठामुळे वांग्याला पाणी थोडंफार सुटलं जातं आणि वांगी मऊसर शिजतात. त्यामुळे ही टिप्स महत्त्वाची आहे. सगळ्या वांग्यांना असं बोटावरती घेऊन आतून सगळीकडून मीठ असं चोळून घ्यायचं. आता चला, सगळ्या वांग्यांना मी असंच मीठ लावून घेते. या पद्धतीने अगदी थोडं थोडं मीठ लावून सगळी वांगी मी रेडी करून घेतली. थोडं थोडं लावायचं, जास्त असं काही मीठ लावायची अजिबात गरज नाही आहे. आता मीठ लावलेली वांगी बाजूला ठेवून मसाला करून घेऊयात. मसाला असं काही तामझामवाला नाही. थोडंसं सुकं खोबरं, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबिरीच्या काड्या आणि 2 टीस्पून सफेद तीळ. सफेद तीळ घेतलेले आहेत मी इथं. शेंगदाण्याचं कूट अजिबात आपण वापरणार नाही आहोत. प्रवासाला कुठे देवाधर्माला जायचं असेल तर मोठी माणसं घरातली असं वांगं करून घेऊन जायची आणि पातळ थापलेल्या भाकरी. अगदी जुनी परंपरेतली रेसिपी आहे. खोबरं, अद्रक, लसूण आणि पांढरे तीळ. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. ह्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत मी आणि मुठभर अजून वरून कोथिंबीर आपण घालणार आहोत. आता हे सगळं बिना पाण्याचं चांगलं वाटून घ्यायचं. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये असं हे सगळं अरदबोबडं वाटून घेतलं, ओबडधोबड. आता हे ओबडधोबड वाटलं आहे. यात सुके मसाले घालून घेऊया. एका प्लेटीमध्ये हे सगळा मसाला मी काढून घेतलेला आहे. यामध्ये घातलं आपलं घरगुती साठवणीचा मसाला, 2 टीस्पून इतका घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल. आता हे सगळं घालून, मसाला घालून, मीठ घालायचं चवीपुरतं. अजून कोणतेच मसाले घालायची या वांग्याला अजिबात गरज नाही आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. लक्षात राहू द्यात, मसाल्यांपुरतंच मीठ इथे घालायचं आहे, कारण वांग्याला बऱ्यापैकी आपण मीठ चोळून घेतलेलं आहे. आता सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला. अगदी तंतोतंत अशी वांग्यात हा मसाला भरायची अजिबात गरज नाही आहे. अगदी थोडा थोडा मसाला या वांग्यामध्ये घालून सगळी वांगी भरून घ्यायची आहेत, म्हणजे आपल्याकडे थोडासा मसाला वाचला जाईल आणि तो तेलात आपल्याला परतवायचा आहे. त्यामुळे अगदी थोडा थोडा असा मसाला या वांग्यामध्ये भरून घेऊयात. एवढा मसाला अगदी पुरेसा होतो या वांग्यांना. अगदी जास्त मसाले नाहीत किंवा तेलकटही वांगं जास्त होत नाही. एकदा नक्की करून पहा. ते सगळा मसाला मी वांग्यात भरून घेतलेला आहे. थोडासा मसाला वाचवला आहे. कढईमध्ये तेल घालायचं. नेहमी वांग्याला घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं. 1 पळी किटलीतली आणि अजून अर्धी पळी इतकं मी तेल या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. वरून घालायचे चवीपुरते जिरे. जिरे चांगले तडतडले की हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक धुवून चिरून घेतलेली आहे ती इथं तेलात घालायची. ही खाताना वांग्यामध्ये खूप सुरेख लागते आणि तेलात तळल्यामुळे याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलं जात नाही आणि वांगं बरेच दिवस चांगलं राहतं. लगेचच घालायचा 1 पिकलेला टोमॅटो, अगदी बारीक चिरून. चांगला मस्त असा परतवून घ्यायचा मऊसर होईपर्यंत. सगळा व्यवस्थित परतवून घेतला की याचाही कच्चापणा अजिबात वांग्याला येत नाही. त्यामुळे व्यवस्थित असा परतवून घ्यायचा. मऊसर झाला की लगेचच घालायचं आपण थोडासा मसाला या वांग्यामध्ये भरून राहिलेला आहे तो घालून घ्यायचा. तिखट मीठ मसाल्यामध्येच घातलेला आहे, त्यामुळे इथं कोणतेच कोरडे मसाले वापरायचे नाहीत. हा मसाला घालून घ्यायचा आणि थोडासा छान असा परतवून घ्यायचा, म्हणजे याचा खमंग स्वाद आपल्या वांग्याला येतो. टोमॅटो आणि मसाला 1 मिनिटभर परतल्यानंतर लगोलग हाताने वांगी घालून घ्यायची.
वांगी ही या मसाल्याबरोबर छान 2 मिनटं परतवून घ्यायची. म्हणजे वांग्याची वरची स्किन अतिशय वेगळ्या पद्धतीने मस्त अशी परतली जाते आणि बिना पाण्याची ही वांगी अगदी पटकन शिजली जातात. कारण वांगी खूप कोवळी आहेत आणि अगदी छोटी छोटी आहेत. अशी छोटी छोटी वांगी हवी आहेत. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला खरंच सांगू का, एक वांगं खाणारा माणूस 2 ते 3 वांगी ही आरामात खातो. त्यामुळे एकदा नक्की जरूर करून पहा. खूप सुंदर होतात ही वांगी. आता ही वांगी 1 मिनिटभर छान अशी परतून घेऊयात. मिनिटभर वांगी परतवून घेतली की अगदी पॅकबंद असं झाकण या वांग्यावरती लावून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातली वाफ अजिबात बाहेर जाणार नाही आणि वांगी छान शिजली जातील. परंतु 5 ते 6 मिनिटासाठी अशी वांगी आपण वाफवून घेणार आहोत. ती मध्ये मध्ये असं उघडून वांगी अशी परतवून घ्यायची. व्यवस्थित अशी वांगी परतवून घ्यायची, म्हणजे त्याचा मसाला खाली लागणार नाही आणि अगदी व्यवस्थित वांगी ही शिजली जातील. त्यामुळे 6 मिनिटात 2 ते 3 वेळा वांगी व्यवस्थित परतवून घ्यायची या पद्धतीने. बघा, आता वांग्याची स्किन वरून थोडी थोडी मऊ दिसायला लागलेली आहे. अशीच 2 ते 3 वेळा वांगी मी परतून घेतलेली आहेत. 2 ते 3 वेळा वांगी परतल्यानंतर पहा किती मऊसूद आणि छान झालेले आहेत. अतिशय रुचकर असं आपलं आठवडाभर टिकणारं भरल्या वांग्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. अगदी सुंदर आहे. सुरी घातली की पटकन आतमध्ये जाते, म्हणजे वांगं किती छान शिजले हे तुम्हाला कळत असेल. अतिशय रुचकर अशी आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवर्जून नक्की करून पहा. अतिशय रुचकर अशी होते. तर मंडळी, मग आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. अतिशय रुचकर आणि टेस्टी अशी आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्ही कुठे प्रवासासाठी जाणार असाल तर 8 दिवसासाठी अशी 1 किलो वांगी जर तुम्ही करून घेऊन गेलात तर तुम्हाला बाहेरून दुसरी भाजी घ्यायची अजिबात गरज लागणार नाही, ही माझी गॅरंटी. अतिशय रुचकर अशी वांगी आपली रेडी झालेली आहेत. माझ्याप्रमाणे तुम्हीही जर अशी रेसिपी माझी रेसिपी जर तुम्ही करून पाहिली तर ती कशी झाली हेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच नवनवीन सोप्या आणि इझी रेसिपींसाठी रेश्माज किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. वरून घालूयात हिरवीगार कोथिंबीर आणि छान अशी रेसिपी रेडी झालेली आहे. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.